गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त गरंजी गावातील शेकडो आदिवासी भगिनींनी झाडाला राखी बांधून सामूहिक रक्षाबंधनाचा सण साजरा केला। या भगिनींनी झाडाला राखी बांधून वृक्षाच्या संगोपनाचा संदेश देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवलाय। गरंजी गावातील नागरिकांनी सामूहिकरित्या रक्षाबंधनाचा सण साजरा करत वृक्ष संगोपनाचा संदेश या उपक्रमातून दिलाय। या दरम्यान संपूर्ण गावातील नागरिकांनी एकत्र येऊन झाडाची पूजा करून आदिवासी भगिनींनी झाडाला राखी बांधली। यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून वाद्यांच्या गजरात गावातील सर्वांनी एकत्र येत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी वन विभागाचे अधिकारी, गावातील शिक्षक उपस्थित होते। झाडांना राखी बांधून जो वृक्ष बचाव मोहिमेअंतर्गत किंवा वृक्ष बचावण्यासाठी जो संदेश दिलेला आहे त्याचा सर्वांनी अभिमान बाळगणे तसेच याप्रमाणे कारवाई करणे ही वृक्ष वाचवण्यासाठी काळाची गरज आहे। आणि गरंजी गावामध्ये श्री कारकिले सर येथील प्राथमिक शिक्षक यांच्या सहकार्याने हा जो झाडांना राखी बांधण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला तो मोठ्या गावांना तसेच इतर भागातील गावांना एक प्रेरणादायी उपक्रम आहे। अशा प्रकारचे उपक्रम राबवणे हे वृक्ष वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल। शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वृक्षांची लागवड केली जात आहे, परंतु नुकतंच एफडीसीएम आणि सार्वजनिक विभाग यांनी ऑनलाईन केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त 52% एवढेच वृक्ष जिवंत असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आज गडचिरोली जिल्ह्यातल्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या गरंजी गावामध्ये आधी राखी वृक्षाला नंतर भावाला हा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या उपक्रमामध्ये जवळपास गावातील 150 ते 200 महिलांनी वृक्षांना राखी बांधून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केलेला आहे। यासाठी घोटचे वन परिक्षेत्राधिकारी माननीय के.डी. पाटील साहेब यांचं महत्त्वाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। खरंच आजचा दिवस आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस म्हणावा लागेल, परंतु त्यासाठी आम्हाला जो संघर्ष करावा लागला तो खूप मोठा संघर्ष करावा लागला। गावातील आदिवासी महिला भगिनींना एकत्र करणं, त्यांना त्या संदर्भात माहिती देणं हे खूप अवघड गोष्ट होती, परंतु तरीसुद्धा सर्व महिलांना एकत्रित करून त्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व सांगून या ठिकाणी आज यशस्वीपणे आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला आहे।